तसं पाहिलं तर साधारणतः या वर्षी नोव्हेंबरमध्ये एक वर्ष जर आम्ही थोडं शांत राहिलो, म्हटलं जरा एकदा कळू दे तर सरकार बरोबर जनतेने निवडून दिले का, एवढं प्रचंड 5वी बहुमताचं सरकार माझ्या तरी आठवणीत पहिल्यांदा पण इथे सुद्धा बहुमत आहे आणि केंद्रात सुद्धा बहुमत आहे, म्हणजे डबल इंजिन. पण वस्तुस्थिती अशी आहे की इंजिन जरी दोन असली तरी नुसतं धूर सोडतंय, प्रत्यक्षात काहीच नाही. परिस्थिती फार वाईट आहे आणि हळूहळू लोक म्हणजे शेतकरी असतील आणि सर्वसामान्य सुद्धा त्या एका भ्रमातून बाहेर पडायला लागले. आणि म्हणूनच मी आता सुद्धा थोडं जरा दिलगिरी व्यक्त करतो. तुम्हाला जरा मी खोळवून बोलत आहे, आत्मारीबाजी बैठक चालू होती, आत्मारी सुद्धा बोललो आणि मराठवाड्याच्या संवाद दौऱ्यात सुद्धा बोललो की भारतीय जनता पक्षाने म्हणजे रोज घोटाळे बाहेर येत आहेत. त्याचा जमीन घोटाळा, त्याचा जमीन घोटाळा, ह्यांनी इतके पैसे खाल्ले, त्यांनी तितके पैसे खाल्ले. पण सगळ्यात मोठा घोटाळा जर कोणता केला असेल भारतीय जनता पक्षाने तर तो आपल्या देशात संभ्रम घोटाळा केलेला. संभ्रम घोटाळा म्हणजे काय? मीच तुमचा कैवारी, मीच तुम्हाला सगळं काही देईल, मीच तुम्हाला अमोल करेन. म्हणजे आपण म्हणजे जनता सगळी भोळी भावली, काहीच नाही हाताची, त्यांच्यावरती विश्वास ठेवतो, आपलं आयुष्य त्यांना देतं. आणि आता त्यांच्या लक्षात येतं की हे लोक खोटं बोलत आहेत. आणि हे लक्षात यायला लागल्यानंतर तुमच्यासारखे अनेक जण ज्यांना हे जनतेचे हाल पाहवत नाहीये ते आता शिवसेनेकडे लढणार. आतापर्यंत आपला जो प्राणपणाने लढतोय आज मुस्लिम बांधव सुद्धा मोठ्या प्रमाणावरती शिवसेनेत आले. आता त्यांना मी विचारतो, काय रे बाबा तुम्ही आता कुठे तुम्हाला माहिती नाही का? हे हिंदू हृदय सम्राटांचं तुम्ही कसे काय आले? त्याचं कारण त्यांना माहिती आहे की आम्हाला जे हिंदुत्व शिकवलं ते वेगळं आहे आणि ते जे काय करतात ते त्या भाकड करतात, त्या भाकड करतात. म्हणजे आज मी मोहन भागवतांचं स्टेटमेंट वाचायचंय की हिंदू धर्माचं रजिस्ट्रेशन नाहीये तर संघाचं कुठून असं, म्हणजे संघाच्या सोयीनुसार या सगळ्या गोष्टी करत चाललेल्या आहेत आणि त्याचा दुष्परिणाम आपल्या देशाच्या सत्यानाश होतो. म्हणून तो होऊ नये यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत. तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आणि अल्पेश चांगलं काम करतोय. निवडणुकीमध्ये मी विधानसभेच्या वेळेला येऊ शकतो नव्हतो, आता सभा आपण तिकडे जाऊ, निवडणूक असो वा नसो पण तुमच्यासाठी तिकडे आल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. उद्धव साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अल्पेश दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सचिन गायकर यांची या ठिकाणी साहेबांच्या हस्ते